हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. तर आपण चण्याच्या गोष्टी, काळे चणे, त्याची भाजी, त्याची उसळ सगळेच खातो. तर आज मी चण्याचं सूप करून दाखवणार आहे. चला तर किचन मध्ये काय काय घ्यायचं ते पाहूया. चण्याच्या सूपासाठी बघा, चणे लागणार आहेत. चणे, नंतर हा दुधी भोपळा, कांदा, नंतर ही काळी मिरी, टोमॅटो, कोथिंबिरीचे दांडे, नंतर लाल तिखट, जिरं, मीठ आणि हे लसूण आणि आलं अगदी बारीक चिरून केलेले आहे, आणि ओली मिरची, आणि लागणार तेल आणि मीठ. चणे नेहमी 7-8 तास भिजत घालायचे, आणि नंतर मग भिजल्यानंतर मग ते वापरायचे सुपासाठी. चण्याचा सूप करायच्या वेळेला प्रथम आधी आपल्याला उकडून घ्यायचे आहे, म्हणून प्रथम चणे उकडून घ्यायचे, चणे घालायचे. हे बघा, 1 वाटी चणे, नंतर दुधी भोपळा, टोमॅटो आणि कोथिंबिरीच्या काड्या, यांनी सुगंध खूप छान येतो. ह्यात पाणी घालायचं, 4 शिट्या द्यायच्या. हे बघा, 4 शिट्या द्यायच्या. हे बघा, 5-6 शिट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि नंतर थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, 6 शिट्या झालेले आहेत. हे बघा, चणे पण शिजले. थोडं थंड होऊ दे, मग मी तुम्हाला मिक्सर मध्ये थोडं वाटायला लागेल. हे बघा, वाटून आणलं. हे बघा किती थिक झालंय, छान झालंय वाटून. आता मी फोडणीला देते. तूप घालूया. भांड गरम झालंय. तूप गरम झालं की जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, आणि आलं, लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे. हे बघा, हे झालंय. आता कांदा एकदम बारीक कापायचा, कांदा घालायचा. थोडं मीठ घालते आणि लाल तिखट. हे बघा, मिरची आपण घातलेली आहे. लाल तिखट 1 चमचाच घातला. बघा, कांदा झालेला आहे. आता हे वाटण टाकते. हे बघा, आता चांगलं उकळू दे. हे बघा, उकळलंय. थोडी कोथिंबीर टाकते आणि थोडी काळी मिरी टाकते, थोडीशी. फेस आल्या म्हणजे चणे आहेत ना, म्हणून फेस टाकायचा नाही हा तो. त्यात सगळं पौष्टिक आहे. हे बघा, झाली सूप तयार. या प्यायला. मी आता प्लेटिंग करून दाखवते. चण्याचं सूप तयार. या प्यायला. अगदी सोपं, घरगुती पदार्थावरच केलेले आहे. चणे आपल्याकडे असतातच शिजवले, आपण नेहमी भाजी खातोच, पण सूप तयार करून बघा. आणि आता थंडीच्या दिवसात अतिशय छान, अगदी उत्तम आणि पौष्टिक. तर माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल पहिल्यापासून, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.